नमस्कार मंडळी, मी मनीषा जाधव आणि घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन पत्रलेखनाचा विषय. आणि तो विषय असा आहे की जेव्हा आपण रंगभूमीतील कलाकार पाहतो तेव्हा नकळत कुठेतरी त्यांच्या ऐश्वर्याचा आपल्याला हेवा वाटतो. आपल्याला फक्त दिसतो तो त्यांचा पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा. पण तो मिळवण्यासाठी त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेतलेले असतात तर त्याकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष झालेलं असतं. तर ह्याच कल्पनेतून मी एक पत्र लिहिलं आहे. तर ते पत्र आहे, त्या पत्रातून मी हे जे कलाकार आहेत त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्या पत्राचा विषय असा आहे की एक कलाकार त्याच्या चाहत्यांना लिहितोय पत्र. चला तर मग या पत्रातून त्या कलाकाराने आपल्या चाहत्यांना काय भावना व्यक्त केल्यात ते आपण प्रत्यक्ष पाहूया. माझ्या प्रिय चाहत्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तुम्ही माझ्यावर केलेल्या भरभरून प्रेमामुळेच मी यशाचं उत्तुंग शिखर गाठू शकलो. म्हणून मी तुमचा नेहमी ऋणी राहील. तुमच्यासारखे दाद देणारे प्रेक्षक जर नसतील तर आमची कला अपूर्ण राहील, हे आम्ही पण जाणतो. पण कधीतरी कुठून तरी कानावर येतं, यांचं बरं आहे, यांना काय फक्त मेकअप करायचा, छान छान कपडे घालून फिरायचं, बक्कळ पैसे कमावतात त्यांना, हे यांना कशाची कमी आहे. तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं आणि आठवतो तो आमचा जीवन प्रवास. कला अनेकांच्या अंगात असते, पण ती जोपासणं वाटतं तेवढं सोपं नसतं. बऱ्याच वेळा आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा फारसं इन्कम होत नाही आणि मग घरातून, बाहेरच्या माणसांकडून आणि विशेषतः नातेवाईकांकडून नेहमीच नाचक्की होते. सगळे म्हणतात कामधाम करायचं सोडून हे काय बिकेचे डोहाळे लागले त्यांना. खरं सांगू का, आमच्या लेखी हे कामच आहे आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करतो. भलेही त्यात प्रगती उशिरा होते, सुरुवातीला फार त्रास होतो, पण आम्ही हे काम मनापासून करतो आणि त्यासाठी पडेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी ठेवतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रिप्ट पाठ करणं, सकाळी वेळी अवेळी स्पॉटवर हजर राहणं, त्यात एक एक सीन डायरेक्टरला आवडेपर्यंत करत राहणं, वेळेवर जेवण नाही, पुरेशी झोप नाही, हे सगळं आम्ही निमूटपणे सहन करतो. कधीकधी ऐन शूटिंगच्या वेळी कोणीतरी नातेवाईक गेल्याची दुःखद बातमी कळते. पण मनात असूनसुद्धा असा सहजासहजी आम्हाला सेट सोडून येता येत नाही. काळजातलं दुःख काळजातच लपवून, मनात असू आणि चेहऱ्यावर हसू ठेवून आम्ही आमचा सुंदर अभिनय फुलवतो. अपेक्षा एकच असते की आमचा हा अभिनय प्रेक्षकांच्या काळजाला भिडला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करायला तयार असतो. तसेच येईल त्या संधीचे सोने करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. चित्रपटात आमची मोठमोठी कुटुंब पाहून तुम्हाला हेवा वाटतो, पण खऱ्या आयुष्यात मात्र आम्ही आमच्या कुटुंबाला कित्येक दिवस भेटलेलंच नसतो. कित्येक वेळा आम्हाला मुलांना पाहता येत नाही, बायकोला वेळ देता येत नाही आणि आईबाबांचं दर्शनसुद्धा होत नाही. शूटला नटून थटून भरजरी साड्या घालणाऱ्या बायकांना आनंदाने सणवार साजरे करताना जेव्हा तुम्ही बघता तेव्हा नकळत तुम्हाला त्यांचा हेवा वाटतो ना. पण खऱ्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या घरी सणवार तर सोडाच, पण देव्हाऱ्यातल्या देवाला साधा दिवासुद्धा लावलेला नसतो, कारण त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो. त्यामुळे पडद्यावर सुंदर शृंगारामध्ये वावरणाऱ्या सर्वांनाच काही बोलण्याच्या अगोदर थोडा त्यांच्या पडद्यामागचा प्रवास पहा. मग तुम्हाला कळेल की हे मेकअपचे थर दिलेल्या सुंदर चेहऱ्यामागे कितीतरी वेदना लपलेल्या असतात आणि त्यांना सहज लपवून चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवून ज्याचा अभिनय प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो तोच कलाकार येथे प्रसिद्धीचा उंच मनोरा बांधतो. आपण सगळेजण दिवसभर काबाड कष्ट करतो, अनेक विवंचना प्रत्येकाच्या मनात असतात, पण जेव्हा आपण एखाद्या आवडीचा कार्यक्रम पाहतो तेव्हा आपले मनोरंजन होते आणि काही काळ का होईना पण आपण रिलॅक्स होतो. म्हणून कलेबरोबरच कलाकारांचा सुद्धा आदर करा, मग तो छोटा असो किंवा मोठा, पण तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी तो जीव ओतून काम करत असतो. म्हणून असेच प्रेम आणि आशीर्वाद नेहमी बरोबर असू द्या, हीच विनंती. कळावे, अजन्म तुमचा ऋणी, रंगभूमीतील एक कलाकार. धन्यवाद.